तर मित्रहो, आता ही चौथी फेरी सुरू आहे, परंतु चौथी आणि शेवटचीच फेरी असणार आहे. कारण याच्यामध्ये 10 प्रश्न असणार आणि ते प्रश्न तुम्हाला लिहायचे असणार आहेत. फक्त 2 मिनिटामध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आणि यामधून जो 2 मिनिटामध्ये पूर्ण करेल 10 प्रश्नाचे उत्तर त्याचा प्रथम क्रमांक असेल आणि जो सेकंड नंबर आणि थर्ड नंबर असणार. फक्त टाय जर झाला तरच फक्त पुढची फेरी होणार. तर आपण आता सुरू करूया. तर शेवट ही चौथी फेरी सुरू झालेली आहे. 10 प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे उत्तरं लिहायचे आहेत. तर स्टॉपवॉचसुद्धा सुरू झालेला आहे. 2 मिनटं वेळ आहे. या 2 मिनटामध्ये 10 प्रश्नाचे उत्तर मुलांना लिहून दाखवायचे आहेत. यामध्ये ज्याचा नंबर येईल तो प्रथम क्रमांक. जर टाय झाला म्हणजे जर बरोबर गुण मिळाले तरच फक्त शेवटची फेरी होईल. तर पाहूया. यामध्ये डिस्टर्ब नका करू. तर हे प्रश्न वाचतायत आणि त्याचे उत्तरंसुद्धा लिहित आहेत. तर हा एक ग्रुप आहे. फक्त 3च ग्रुप बाकी आहेत. त्यानंतर हा एक ग्रुप आहे. तर वेळ संपलेली आहे. हे पहा, स्टॉपवॉचमध्ये 2 मिनटं झालेले आहेत आणि आता चेक केलं जाणार आहे कोणाचे प्रश्न किती आणि प्रश्नाची उत्तर किती. तर पहिल्या 2 मिनटामध्ये मुलांना प्रश्न कव्हर झाले नाही, त्यामुळे आता परत 3 मिनटं त्यांना वाढून दिलेले आहेत. तर आता असे 5 मिनटामध्ये हे 10 प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर होत आहेत का पाहूया. तर त्यानंतर आपण वाढून दिलेला वेळ होता त्यामध्ये सुद्धा 1.5 मिनटं झालेला आहे आणि शेवटच्या 1.5 मिनटं बाकी आहे. त्यानंतर वेळ वाढून दिला जाणार नाही. तर मित्रहो, वेळ कोणासाठी थांबत नाही. हे पहा, 2:26 म्हणजे 2.5 मिनटं झालेले आहेत. फक्त अर्धा मिनटं बाकी आहे. सर पेपर घेण्याच्या तयारीत राहा. फक्त अर्धा मिनटं बाकी आहे. हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि इकडे तिसरा ग्रुप आहे. शेवटचे 14, 13, 12, 10. पहा, अगदी स्टॉपवॉच सुद्धा दाखवतो तुम्हाला. स्टॉप. अशा प्रकारे या ठिकाणी ही स्पर्धा संपलेली आहे. कारण की वेळ दिला होता 5 मिनटं आणि 5 मिनटामध्ये 10 प्रश्न सोडलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचशा जणांनी 4, 5, 6 असे प्रश्न सोडलेले आहेत आणि आता त्यातून कोणाचा नंबर येईल तेही तुम्हाला पुढे सांगतो. तर मित्र, दोन्ही ग्रुपचे गुण समान झाल्यामुळे आता बझर राऊंड आहे. तर स्क्रीनवरती फोटो येणार आणि तो फोटो कोणाचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे 15 सेकंदामध्ये आणि त्यानंतर ही बेल वाजायची आहे. तर पाहूया. पहिलं या ग्रुपला प्रश्न विचारला जाईल, म्हणजेच फोटो दाखवला जाईल. त्यानंतर पाहूया ते काय उत्तर देतात ते. तर आता फोटो दाखवला जाणार आहे आणि 2 ग्रुप बाकी आहेत. 2 ग्रुपमधला जो पहिला बजर वाजवणार त्याचा नंबर येणार. जो बेल वाजवणार म्हणजे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. 3 पैकी 2 जे बरोबर असतील ते. आणि पहिला या ग्रुपने वाजवलेला आहे छत्रपती संभाजी महाराज असं उत्तर तिने सांगितलेलं आहे. वेळ संपलेली आहे. याचं उत्तर होतं उमाजी नाईक आणि यांचा चुकलेला आहे आणि यांनी सुद्धा प्रयत्न केला नाही. त्यानंतर आता सेकंड पाहूया. तर हे पहा, दुसरे चित्र आहे. हे चित्र ओळखायचे. 30 सेकंदाचा वेळ आहे. तर पाहूया या गटाला आणि 2 गटामध्ये. आता या गटाने बेल पण दाबलेले आहे आणि उत्तर पण सांगितलेलं आहे. तर पाहूया. 30 सेकंद वेळ आहे. तुम्ही सुद्धा सांगू शकता. वेळ झालेली आहे. हेगडेवार. दोघांचंही उत्तर चुकलेले आहेत. पहा, पुढील चित्र आहे. तर बेल वाजवलेली आहे या ग्रुपने. काय उत्तर?
टिपू सुलतान असं उत्तर दिलेलं आहे. यांनी उत्तर दिलेलं आहे तात्या टोपे. तर पाहूया उत्तर बरोबर कुणाचं आहे ते. उत्तर या ग्रुपने बरोबर दिलेलं आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आहेत आणि यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. इकडे बघा. तर आजच्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये मोठा गट होता इयत्ता 8वी ते 10वी आणि या गटामध्ये या 2 विद्यार्थ्यांचा प्रश्न मंजुषेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. तर प्रथम पूजा बोलेल. तर पूजा, ही स्पर्धा एकंदरीत कशी वाटली आणि या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर आला आहे तर त्याबद्दल काय सांगाल? एक अनुभव होता आणि परत एकदा 8वीचा अभ्यास करायला भेटला आणि हा इतिहास कायम महत्त्वपूर्ण आहे. त्याचा परत अभ्यास झाला आणि चांगली होती. म्हणजे अनुभव वाढला, म्हणजे आत्मविश्वास वाढला. मजा आली एकंदरीत स्पर्धेला. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी आहे ऋत्वी सावंत. तर ऋत्वी, ही स्पर्धा आपण याआधीसुद्धा बऱ्याच वेळा तू अनुभवली असेल कदाचित किंवा नसेल, त्याबद्दलही सांग आणि ही स्पर्धा कशी झाली. आज आपण साधारणतः 2 ते 3 तास या स्पर्धेला वेळ गेला. एकंदरीत मजा आली असेल स्पर्धेला. तर स्पर्धेबद्दल काय सांगशील? खूप मजा आली. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. भारताचा पूर्वीचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास समजला. म्हणजे तो कुठेतरी विसरला झालेला ते त्याचा पुन्हा म्हणजे तो नव्याने वाचायला मिळाला. त्यातून एक छोटा असा अनुभव मिळाला आणि असा म्हणजे आनंद तर आम्हाला भरपूर वाटतो आहे, कारण की आम्ही कालच सगळं वाचलेलं अख्खं पुस्तक आणि आज आम्ही यश मिळवलं. हां, तर यांचा नंबर आला. सकाळची स्पर्धासुद्धा आपण बघितली असेल, त्याचाही मी व्हिडिओ केला. तर प्रथमच आम्ही सकाळच्या सत्रामध्ये ऑनलाईन प्रश्न मंजुषा घेतली आणि ही जी स्पर्धा होती ऑफलाईन होती. फक्त स्क्रीनवरती प्रश्न दिसत होते आणि प्रश्नाचे उत्तरं हे विद्यार्थी देत होते. तर आज खूप मजा आली. या स्पर्धेचे आयोजक आमचे मजगे सर आणि वाघमोडे सर होते. त्यांनीसुद्धा आज दिवसभरामध्ये खूप कॉपरेटिव्ह केलं आणि स्पर्धासुद्धा अतिशय उत्तम आणि निर्विवाद अशी ही स्पर्धा पार पडली. तर हे होते विद्यार्थी आमचे 10वीचे प्रथम क्रमांक केलेले विद्यार्थी.